नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मेडिकल आणि इंजिनिअरिंग ॲडमिशन करता जी प्रवेश प्रक्रिया आहे ही कधी स्टार्ट होणार ही सर्वांना उत्सुकता आहे. यामध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या तरी जी इंजिनिअरिंगची ज्यांनी MST CET महाराष्ट्राची दिलेली होती त्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग करता रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे. ऑल इंडिया लेवलची JEE पण दिलेली असेल तर त्याचे पण 15% जागेसाठी महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजला जागा असतात आणि 45% ह्या CETवर भरल्या जातात. त्यामुळे सर्वांनी सध्या रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. 8 जुलै ही लास्ट तारीख रजिस्ट्रेशनची आहे आणि 9 जुलैच्या आत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण करून घ्यायचं आहे दिलेल्या सेंटरवर. तर ज्यांनी PCM ग्रुप होता आणि CET परीक्षा दिलेली आहे, JEE दिलेली आहे, त्यांनी रजिस्ट्रेशन नक्कीच करून घ्या. मेडिकल प्रवेशाकरता मात्र दरवर्षीप्रमाणे याही वर्षी थोडा विलंब लागत आहे. त्याचे महत्त्वाचे कारण अजून एक की हायकोर्टातील केसेस आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तसंच आता भोपाळ हायकोर्टाने निर्णय दिला की भोपाळ स्टेटमधील जे 75 विद्यार्थी हायकोर्टात गेलेले होते ठराविक काळाच्या आत, त्यांनी अपील केलं होतं आणि त्यांना लाईट गेल्यामुळं परीक्षेत काही दिसले नाही पेपरमध्ये आणि पेपर व्यवस्थिशीर त्यांनी सोडू शकले नाही. अशा विद्यार्थ्यांना परत एकदा 75 विद्यार्थ्याची परीक्षा नीट घेऊन त्यांना चान्स द्या असं भोपाळ हायकोर्टाने निर्देश दिल्यामुळं आणि NTA कदाचित त्याच्यावर सुप्रीम कोर्टात अपील होईल, त्याच्यावर सुनावणी होईल, याला वेळ लागणार. यामुळे नक्कीच जुलैच्या एंडपर्यंत ॲडमिशन प्रक्रिया लांबणार आहे यावर्षीची. आणि याकरता आपल्याला पहिली नोटीस येईल PWDच्या अपंगाचे जे व्हेरिफिकेशन असते त्याचं व्हेरिफिकेशन करायचे ऑल इंडियाची नोटीस येईल. त्याच्यानंतरच सर्व प्रवेश प्रक्रिया स्टार्ट होतील. त्यामुळे नोटीस यायला जवळपास 25 जुलैच्या जवळपास, जर कोर्टातून फास्ट निर्णय झाले तर 25 जुलैपर्यंत हा निर्णय येऊ शकतो कदाचित की प्रवेश प्रक्रिया सुरू करा म्हणून. पण 99% चान्स नाही आहे. तरी नीट 75 विद्यार्थ्याची व्हायची पण जर झाली तर अजूनच कालावधी लागू शकतो. यामुळे मेडिकल प्रवेश प्रक्रिया जुलैच्या एंडपर्यंत किंवा पुढील महिन्यात पण जाण्याची शक्यता आहे प्रवेश प्रक्रियेची. त्यामुळं मागील वर्षीप्रमाणे यावर्षी पण विलंब लागणार आहे. तर आपल्याला वेळ मिळालेला आहे. तर डॉक्युमेंट मात्र प्रत्येकानं ज्यांचे राहिले असतील त्यांनी काढून घ्यायचे. यामध्ये महत्त्वाचं आहे ज्यांनी कास्ट आहेत SC BC OBC किंवा SC ST, तर SC STला फक्त कास्ट व्हॅलिडिटी लागेल. मात्र OBC आणि SC BC या कास्टला तुम्हाला NT1 NT2 व्हिजेला या व्हिजे कास्टला NT3 पर्यंतच्या यांना कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियर हे सर्टिफिकेट काढावे लागणार आहे. आणि डोमेसिल नॅशनॅलिटी सगळ्यांना काढावं लागणार आहे. EWSला मात्र स्टेटचं EWS आणि सेंट्रलचं EWS असं वेगवेगळं असतं, हे काढून घ्यायचं आहे. वेळेचा फायदा फक्त आपण ज्यांचे डॉक्युमेंट राहिलेले आहेत त्यांनी नक्कीच डॉक्युमेंट काढून घ्या. आणि डिटेल कटअपचा व्हिडिओ म्हणजे प्रत्येक विद्यार्थी किती मार्कला कोणत्या कोर्सला लागेल याचा व्हिडिओ आपण पुढील आठवड्यात करणार आहोत. तो नक्कीच पहा. जसं पण लेटेस्ट अपडेट येईल ते आपण वेळोवेळी आपल्या या चॅनलवर सांगू, ते आपण नक्कीच पाहत राहा. आम्हाला काही प्रश्न विचारायचे तर कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करून विचारू शकता. धन्यवाद.